बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी हिरवा चुडा, भाग 4. मंजाबाईस जळगावला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवलं. तेथून जनरल फिजिशियनकडे ॲडमिट करत रघु दवाखान्यात थांबू लागला. बंकटबापू व भाना उमरटीला परतले. पायाला डॉक्टराने दिलेला बेल्ट लावत भाना लंगडत लंगडत कॉलेजला गेला. भिंतीकडेच्या रांगेत भाना बसला. शाळेच्या गेटमधून सुगंधा आवारात येताना दिसताच भानानं सुशांतला सुगंधा बसत असल्या बेंचजवळची खिडकीला लावली बेंचची मोकळी फळी उचलावयास सांगितलं. सुशांतलाही सुगंधा येताना दिसत होती, म्हणून भानानं सांगताच तो चक्रावला. भाना, तुझ्या पायावर गाडी नाही पडली? खरं सांग, खरं सांग, पायाला काय लागलं? सुशा, आधी त्या खिडकीच लावली फळी उचलून आण, मग सांगतो. नाही, आधी सांग पायाला काय लागलं. सुशांत, ती आली बघ, त्याआधी ती फळी उचलून आण इकडं. भाना, खरं सांग, पायाला लागलं यात जोशी मॅडम. सुशा, आधी फळी आणतो का मार खातो? सांगितलं ना, सांगतो सर्व, पळ. सुशांत मुलींच्या रांगेकडे जात खिडकीची फळी उचलत पलटू लागला. तोच सुगंधा दरवाजातून बेंचकडे येऊ लागली. तिनं सुशांतला फळी उचलताना पाहिलं. तोवर तो फळ्याजवळ पोहोचला. सनेर, ती फळी आण इकडं. कुठं घेऊन चाललास? वाऱ्यानं ही खिडकी हलते म्हणून लावली इथं. सुशांत फळ्याजवळ वर्गासमोर तोंड येईल असा पालटत पाहू लागला. वर्गात 4-5 मुली व 8-10 मुलं होती. सुशा, ती फळी इकडं आण. भाना सुशांतला दटावत म्हणाला. सुगंधानं ऐकलं व ती समजली. सनेर, ऐक, ती फळी इकडं आण. सुशा, लेका, हवं तर ती फळी बाहेर लपव, पण तिथं नको ठेवू बाबा, जोशी मॅडमांचा नेम नाही. भानू सुशांतकडे पाहत बोलला. सुगंधाला जोरात हसू आलं. ती बेंचवर बसत खाली तोंड करत हसू दाबू लागली. सुशांत समजला, काहीतरी घडलंय नक्की. त्यानं खिडकीतून ती फळी मागच्या बाजूस फेकली. उगाच भांडू नका, इकडं नाही नि तिकडं नाही. तो जागेवर भानाजवळ बसला तेवढ्यात आपटे सर आले व वर्गात शांतता पसरली. आज इंग्रजीचे सर रजेवर असल्याने इतिहासाचे आपटे सर आले होते. भान्या माकडा, तू केव्हापासून जोशी मॅडमांना घाबरायला लागला रे? खरं सांग, तू ती फळी मारून फेकेल या भीतीनं उचलायला लावत होता ना? आता मुकाट्यानं पायाला काय लागलं व त्यात जोशी मॅडमांचा काय संबंध ते सांग. सुशा, आपटे सर इकडंच पाहत आहेत, गप्प बैस, नाही तर जोशी मॅडमांनाच विचार. असं आहे का? थांब, विचारतोच. सनेर, देसले, काय खुसफुस चालली रे दोघात? आपटे सरांना व्यत्यय येत होता म्हणून ते दरडावत विचारू लागले. काही नाही सर, हा सनेर मस्तानी नेमकी कोण होती असं विचारतोय. भानानं सुशांतकडे बोट दाखवत ठोकून दिलं. छान शंका, कोण सांगतं याबाबत? इतिहासाच्या आपटेसरांनी विचारलं व स्वतःच मग पूर्ण तास संपेपर्यंत बाजीरावांची दिल्ली धडक ऐवजी राहू व मस्तानी कोण होती याबाबतचे प्रवाद स्पष्ट करत राहिले. मधल्या सुट्टीत भानाला सुशांतच्या सवालांनी बेजार केलं, पण भाना गाडीच अंगावर पडल्यानं पाय दाबला गेला असंच ठासून सांगत राहिला व बाहेर पडला. मधल्या सुट्टीनंतर फळ्यावर बाला शंखपाळनं आपल्या हस्ताक्षरात सुशांतनं सांगितल्याप्रमाणे ब्रेकिंग न्यूज. जोशी सरांना कंटाळून आज जोशी मॅडम अखेर वर्गात हसल्याच, असं लिहून ठेवलं. सुट्टीनंतर जो तो फळा वाचत हसू लागला. भाना उठला व त्यानं डस्टर घेत फळा पुसला. तरी सुगंधा मात्र गालातल्या गालात हसत होती. मंजाबाई बऱ्या होऊन घरी आल्या. आता त्या सगळ्यांना ओळखू लागल्या, बोलू लागल्या.
हळूहळू घरातली किरकोळ कामं करू लागल्या. अंजाबाईचा बराच भार हलका झाला. त्याहीपेक्षा बहीण सुधारली हा खूप मोठा आनंद होता. दुसऱ्या सत्रात भाना झपाटून अभ्यासाला लागला. 12वीच्या परीक्षा भडगावला होत्या. काही मुलं परीक्षेपुरतं तिथंच खोली घेत राहू लागले. सुगंधानं ये-जा करून कमीत कमी खर्चात काम होईल म्हणून मुलींसोबत खोली केली नाही. भाना दुधाच्या गाडीवरच ये-जा करणार होता. बंकटबापू पहाटे लवकर उठत 8पर्यंत दूध पोचवून गाडी परत आणू लागले. पहिल्या पेपरनंतर बंकटबापूच काशीमामास बोलला, काशी, सुगंधाला भानूसोबतच गाडीवर पाठव. तेवढंच गाडीचं भाडं वाचल तिचं व लवकर घरी पण येत जाईल ती. काशीमामाला पोरीचा जाण्या येण्याचा ताण कमी झाला म्हणून आनंद झाला. दुसऱ्या पेपरला बाबानं सांगताच सुगंधा 9 वाजताच अंजा आत्यांकडे आली. भानासोबतच ती भडगावला पेपरला जाऊ येऊ लागली. जाताना शक्य तेवढं अंतर ठेवत एक शब्दही न बोलता ती शांत बसत जाई. येताना फक्त कसा गेला पेपर, जेमतेम एवढंच विचारी. भानाही चांगला गेला, तुझा असं विचारी. प्रत्येक पेपराच्या आधी भडगावला राहणाऱ्या पोरी तिला भडगावला किती मजा येते, कुठं कुठं फिरतोय, काय काय खातोय पितोय ते सांगत. ती फक्त अरे वा अच्छोद्गार काढी. खरं तर इथं खोली केल्यावर बराच वेळ यात जाणार व अभ्यासात व्यत्यय येणार हे तिला माहीत होतं. म्हणूनच तिनं ये-जा करण्याचा निर्णय घेतला होता व त्यात बापूंनी भानासोबत गाडीची सोयही केली होती. म्हणून तिचा घरी निवांत अभ्यास होई. शेवटच्या पेपरला जाताना काहीच न बोलणाऱ्या सुगंधानं मात्र पेपरचा ताण कमी झाल्यानं मनात ठरवलंच. भाना, 12वी नंतर काय करणार आहेस? भानाला एकदम धक्काच बसला. निवेदन करताना भारदस्त बोलणाऱ्या सुगंधाला त्यानं असं बोलताना पाहिलंच नव्हतं. यापूर्वी 2 वेळा तर थेट हल्लाच केला होता व खुर्दाण्यात मात्र पश्चाताप दर्शवत माफी, एवढंच. 12वी नंतर सगळे करतात तेच आपलं 13वी. उगाच काही बोललं जावं व हिनं पुन्हा हल्ला करावा म्हणून तो घाबरतच बोलून गेला. मूर्ख माकडाला विचारलं तर शहाणपणा करतोय. जाऊ दे, आज वाटलं होतं पेपर देऊन मस्त बाजारात जाऊ, काहीतरी नाश्ता व थंड पिऊ, पण माकड शहाणपण करतंय, ती मनातल्या मनात म्हणत संतापली. सुगंधा शांत बसली म्हणून तोही गप्प झाला. खरं तर दुसऱ्या पेपरला बापूंनी सांगितलं तेव्हा कुठंही आपत बापू आपल्यावर लादत आहेत असं माहीत असतं तर मुलांसोबतच खोलीवर राहिलो असतो, असाच विचार त्याच्या मनात आला होता. पण आज ही चक्क बोलते म्हटल्यावर तो आरशात पाहत शब्दांची जुळवाजुळव करू लागला. तू काय करणार आहेस 12वी नंतर? त्यानं धडधड छातीनं विचारलं व उत्तरासाठी आरशात पाहू लागला. मी का? मी थेट MAलाच ॲडमिशन घेणार आहे 12वी नंतर, ती त्याच्यावरचा राग दाखवत म्हणाली. अरे वा, छान निर्णय घेतला. धडधडत्या छातीनं लाल गालावरच्या खळीकडं पाहत तो अनाहूतपणे बोलून गेला. त्यानं तर ती अधिकच संतापली. भानाला आपण ती काय म्हणते हे न ऐकताच काय बोलून गेलो हे लक्षात येताच आपल्या निर्बुद्धपणावर मनात हसू आलं. सरळ सांग ना, BA करायचंय असं. मलाही BAच करायचंय. तसं दादा BSc सांगतोय, पण मावशी सपशेल नाही म्हणते. मावशी BAच करायचं म्हणते. भानाला आपण काय बोलतोय तेच कळना. तेच, बाबा पण मला लॉ करायला सांगत आहेत, पण मी साफ नाही म्हटलं. काशी मामाच्या 4 पिढ्यात कोणी लॉ हा शब्द देखील उच्चारला नसेल, पण आपण अंजामावशीचं बोललो म्हणून ही संतापतेय हे त्यानं ओळखलं व पुन्हा आपला बोलताना ताबा सुटतोय हे त्यानं ओळखलं व गाडी उभी केली. मला घाम येतोय, पाण्याची बाटली दे, त्यानं सरळ शरणागती पत्करली. सुगंधानं पर्समधून छोटीशी बाटली काढली व त्याला दिली. त्याचवेळी बाटलीतलं पाणी सांडत पर्स ओली दिसल्यानं दुसऱ्या कप्प्यातलं हॉल तिकीट ओलं झालं की काय म्हणून बाहेर काढू लागली व पाहू लागली. त्याचवेळी काहीतरी तिच्या पर्समधून खाली पडलं. तिचं लक्षच नव्हतं. भानाने पाण्याचे घोट घोटतच खाली पडलेलं उचललं
तर तो फोटो होता. तो तिला हे काय पडलं ग बोलत तिच्याकडे दाखवतच होता की त्याचं फोटोवर लक्ष गेलं. तो फोटो पाहून चाट पडला. शिक्षक दिनाला काढलेला ग्रुप फोटो होता तो, जो न मिळाल्यानं सुशांत व बाला बावचळले होते. फोटोत त्याचा हात तिच्या खांद्यावर होता. सुगंधाचं लक्ष जाताच तिने तो जोरात हिसकावला. सुगंधा, हा फोटो तुझ्याकडे कसा काय? चल पटकन, पेपरची वेळ झाली. तिनं विषय टाळला. त्यानं गाडी स्टार्ट केली. केंद्र येईपर्यंत ती शांतपणे विचार करीत होती. फोटो विचित्र येईल हे तिनं ओळखलं होतं, म्हणून दुसऱ्याच दिवशी ती आईला घेत फोटोग्राफरकडे गेली. मालूबाईला पाहताच फोटोग्राफरनं सर्व फोटो तिच्यासमोर ठेवले. त्यातले 2 फोटो भानाचा हात तिच्या खांद्यावर असल्याचे होते. तिनं एकमेकावर ठेवत एक काढल्याचं सांगत आईला पैसे द्यायला लावले. घरी येताच मालूबाईनं चुलीत जाळून राख कर त्याची. या वयात असले उद्योग कसे सुचतात तुम्हा पोरांना? संतापून खडसावलं होतं. सुगंधानं एक घरी येताना दडवला होता, दुसरा आईसमोर फाडत चुलीत घातला. दडवलेला 10वीच्या पुस्तकातून 11वीच्या पुस्तकात व नंतर 12वीच्या पुस्तकात आला होता आणि हल्ली तर पर्समध्येच दडवलेला असायचा. भानानं शांतपणे केंद्राबाहेर गाडी उभी केली. ती उतरली व जाता जाता थांबली. आजूबाजूला ओळखीची मुलं नव्हती. पर्समधून फोटो काढला. ठेव हा तुझ्याकडेच. माझा भरपूर पाहून झाला. गालाची डिंपल रुंदावत ती हॉलकडे निघून गेली. भानानं मोठा खजिना मिळाल्यागत तो घेतला व पुन्हा पुन्हा पाहत हसत पेपरला निघाला. पेपर संपला. भान्या, आज खोलीवर शेवटचा दिवस आहे. पेपरही संपला आहे. आज थांब, रात्री दुनियादारी पिक्चरला जाऊ. सुशांत व बाला जिन्यातून उतरत म्हणाले. सुशा, सायंकाळी बापूस दूध टाकायला गाडी लागेल. मला नाही थांबता येणार. जोशी मॅडम सोबत आहे म्हणून नाही थांबत. सरळ सांग माकडा. अरे, आता कोण कुठं जाईल पुढच्या शिक्षणास काहीच पत्ता नाही. पुन्हा हे दिवस नाही येणार भान्या. सुशांत एकदम गहिवरल्यागत म्हणाला. भानालाही एकदम कंठ दाटल्यागत झाला. यांचा व आपला 3 वर्षांचा संबंध 8वीपर्यंत 1 नंबर मिळवत गेला व नंतर आपण याला 2ऱ्या क्रमांकावर ढकललं. सुगंधा आल्यावर 3ऱ्या क्रमांकावर गेला. हा हुशार असूनही यानं कधीच आपल्याशी खुन्नस केली नाही. उलट आपल्याला लागूनच राहिला. सुशा, बस कर यार. घरी जाऊन सायंकाळी दूध घेऊन मीच येतो हवं तर. मग रात्री मुक्काम करत 9 ते 12 पाहू. पण आता टोमणे मारू नकोस. आणि हा घ्या, पण कुणालाच दाखवू नका. फोटो पाहताच त्यांनाही जोराचा धक्का बसला व त्यांनी त्याची कॉलर धरत मारायला सुरुवात केली. म्हणजे माकडा, तूच हा फोटो लंपास केला होतास व आत्ता दाखवतोय. त्यानंही त्यांचा ग्रह तसाच राहू दिला. त्यांना सोडत भाना गाडीकडे आला. 12वी नंतर खरंच सर्वांना फाटे फुटतील. कोण भडगाव, कोण जळगाव, कोण नाशिक, तर कोण शिक्षण सोडत उमरठीतच राबतील. सुगंधाचंही खरं नाही. कोणी सांगावं पुन्हा शिक्षणासाठी एकत्र येतो की नाही आपण. व पुढेही. त्याला आता पेपर एकदम चांगले जाऊनही एकदम भकास वाटू लागलं. तोच सुगंधा गाडीजवळ येत उभी राहिली. त्यानं गाडी काढली. सुगंधा, गजानन तात्याच्या हॉटेलात जायचंय. थोडं थांबशील का? जाऊन ये, तोवर थांबते मी इथं. तिला वाटलं काही काम असेल म्हणून ती बोलली. भानाच्या तोंडाला कोरड पडली. आता हिला कसं सांगावं? तो थरथरला. छातीत धडधड वाढली. नाही, तूही चल सोबत. तिकडंच निघायचंय. सुगंधाला त्याची थरथर व बोलण्यातील अडकळणं जाणवलं. चल मग, तिकडं काहीतरी थंडही घेऊ. सुगंधा बोलली आणि याचा चेहरा आबाळ खुल्ल्यागत झाला. आता त्यानं गजानन तात्याच्या हॉटेलात जाणं टाळलं व दुसऱ्याच अनोळखी कोल्ड्रिंकच्या दुकानात नेलं. दुकानापासून मुद्दाम अंतरावर गाडी उभी करत तो पायऱ्या चढू लागला. कोणी पाहणार तर नाही म्हणून घाईत मध्ये घुसला.
सुगंधालाही धडधड जाणवली. काय मागू? चहा, कॉफी की लस्सी? उन्हाळ्याचा चहाच बरा. कोल्ड्रिंकच्या दुकानात चहा कॉफी नाही हे नजर मारत ती हसत हसतच म्हणाली. तो पुन्हा ओशाळला. पंजाबी 2. भानानं वेटरला खुणावलं. साधी या स्पेशल? वेटरने गिराईक ओळखलं. स्पेशल 2. हाफ या फुल? फुल. वेटर हसला व त्यानं जोरात बांग देत 3 नंबर कोने में 2 स्पेशल पंजाबी. दोघांनी लस्सीला सुरुवात केली. समोरासमोर इतक्या जवळ आज पहिल्यांदाच ते भेटत होते. तसं अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना जवळ असतच, पण आजची गोष्टच वेगळी होती. भानानं ग्लासातला चमचा बाजूला ठेवत घटाघटा लस्सी घोटली. सुगंधास हसू आलं. तिचं आपलं चमच्यानं हळूहळू चालू होतं. तिला आज ग्लासातली लस्सी संपूच नये असं वाटत होतं. हा पहिलवान ग्लासाच्या तळाशी असलेले काजू बदामाचे तुकडे काढू की नको या पेचात पडून ती काय करते तसंच आपण करू म्हणून तिची लस्सी संपण्याची वाट पाहू लागला. मुकाट्यानं ग्लास तोंडाला लावून वर करत हलव, तुकडे येतील बरोबर तोंडात. माझी वाट पाहू नकोस, मी चमच्यानं काढीन. ती हसतच म्हणाली. तुझी वाट कोण पाहतोय? मग काय पाहतोय? माझ्या ग्लासातल्या काचेत माझ्या कपाळावरची बादलीची खून दिसते, तसे तुझ्या ग्लासातल्या काचेत घारी नजर व गालावरचे डिंपल दिसतात का ते पाहतोय. माकड कुणीकडचा, मी समजते तेवढा मूर्ख नाहीस. उगाच इतरांपेक्षा 1-2 टक्क्यांची शेंडी फोडतो का? 12वीत पाहतेच कसे जास्त मिळवत होते. तो काहीच बोलला नाही. त्यानं बिल दिलं. तो बाहेर येणार तोच गजानन तात्या पायऱ्यावर चढताना दिसले. भाना, घरचं हॉटेल सोडून इकडं का आलास रे? तसं नाही तात्या, तिकडंच येत होतो, पण पेपर सुटला व मित्राने आग्रह केला मग थांबलो इथं. असं का? मित्रांना घेऊन ये घरच्या हॉटेलात. भानाच्या मित्राकडे पाहत तात्या बोलले. भानाचा पापला. तात्या, मित्र लस्सी पिऊन निघून गेले. ही आपल्या काशी मामाची मुलगी सुगंधा. सुगंधाकडे पाहणाऱ्या तात्यास भानानं समजावलं. बरं, ठीक आहे, जा बाबा. भानानं गाडी काढत उमरटी रस्त्याला लावली. 13वीत रघुदादा जळगावलाच सांगतोय. मी विचारलं का? सुगंधाला इकडून जातानाचा राग होताच व आपणास जळगाव शक्य नाही या वेदनेनं ती म्हणाली. तसं नाही, पण तू कुठं घेणार ॲडमिशन म्हणून विचारतोय. बहुतेक मामानी मनावर घेतलं तर यावल किंवा नशिबात असेल तर जेमतेम भडगाव. ती उदास स्वरात म्हणाली. काशी मामाची परिस्थिती त्याला माहीत असल्यानं व आपल्या बापूंची परिस्थिती ही जेमतेमच म्हणून तो शांत झाला. तरी तिला बरं वाटावं म्हणून तो बोलला. तसं रघुदादा सांगतोय, पण बापू अजून नाही म्हणत आहेत. एखाद्या वेळेस माझंही जळगाव रद्द होत भडगावलाच होईल. आता ती शांत झाली. गाव जवळ येऊ लागलं तसं तिला अधिकच उदास वाटू लागलं. गाव येणार तोच खुर्दाण्यात जाताना खांद्यावर 2 बोटांचा दाब वाढला होता, तसाच आता खांद्यावर हाताचा दाब अलवार वाढताना त्याला जाणवला. तो शहारला. आता मात्र त्यानं खांदा चोरला नाही. तो आरशात पाहू लागला. घाऱ्या नजरेत त्याची काळी भोर खडी उतरली की काळ्या भोर नजरेत घारी खडी भिडली, पण गालावर खळी पसरत गालावरचा लालीचा सागर वाढला. बघ, आता आरशात दिसली बघ, जी दुकानात ग्लासच्या काचेत दिसत नव्हती. काय? सुगंधानं हसत हळूच विचारलं. तोच गाव आलं. सायंकाळी तोच दूध घेऊन भडगावला गेला. रात्री सुशा, बाला व सर्वांना आधी गजानन तात्याच्या हॉटेलात घेऊन गेला. तात्यानं खात्री पटली. त्याने साऱ्यांना गरमागरम दूध पाजलं. मग त्यानंच तिकिटाचे पैसे भरत दुनियादारी दाखवला व पहाटे गावास परतला. उन्हाळ्यात भाना शेतातल्या कामात मग्न झाला. सुगंधा मामाच्या गावास हंबर्डीला गेली. यावर्षी पहिल्यांदा तिला मामाच्या गावाला जाणं जीवावर येत होतं.
सुट्टीत रघुचं पहिलं वर्ष संपलं व तोही घरी आला. तुळसाचे शंकरमामा अप्पा गीतेंच्या सिनियर कॉलेजला प्राध्यापक होते व एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्षही होते. मामी आकाशवाणी केंद्रात वृत्तनिवेदिका होत्या. तुळसालाही अँकर व्हायचं असल्यानं सुट्टीचा सदुपयोग म्हणून मामानं तिला सुट्टीत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्व विकासच्या कोर्ससाठी मुंबईला पाठवलं. रघु सुट्टीत घरी जाणार म्हणून तिलाही उमरठीलाच परतायचं होतं, पण मामा मामी व घरून वडिलांचा दबाव म्हणून तिला नकार देताच आला नाही. शेतीची कामं, आंब्याच्या कैऱ्या तोडणं, सातपुड्यातून बाजीमामानं माणसं आणून आमसूल बनवण्याचं ठरवलं होतं. त्या माणसामार्फत आमसूल करत ते विक्रीला पाठवणं, सोबत मंदिरात भजन कीर्तन, यातच सुट्ट्या संपल्या. पावसाळा लागला व निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे भानाच पहिला आला, सुगंधा दुसरी आली. तुळसाचं टक्क्यातलं अंतर यावेळेस अधिकच वधारलं. सुट्टीत काशीमामा सुगंधा जळगावला पाठवण्याचं सपशेल नाही म्हणत असताना रघुनं मालूमामी व मामा समजावत मनवलंच. मुलींच्या हॉस्टेलला प्रवेश मिळवण्याची माझी जबाबदारी असं पटवलं. इतर लागणारा खर्चही आम्ही काहीतरी करून ॲडजस्ट करणार. त्यासाठी रघुनं बापूंनाही थोडीफार मदत करण्यास विनवलं. बापूंना जड तर जाणारच होतं, पण तिन्ही मुलं हुशार असून एकत्र शिकली तर नक्कीच प्रगती करतील हे ते ओळखून होते, म्हणून त्यांनीही काशीमामा समजावलं. रघुचं दुसरं वर्ष सुरू होताच त्यानं कला शाखेचे SS गीते कॉलेजमध्ये दोघांचे फॉर्म्स भरले. हॉस्टेलमध्येही ॲप्लिकेशन केलं. तुळसा मुंबईहून परतली. शंकरमामानं कला शाखेत SS गीते कॉलेजला तिचं ॲडमिशन केलं. पावसाळ्यात कॉलेज सुरू झालं. भानाचं मुलांचं व सुगंधाचं मुलींचं हॉस्टेल एकाच प्रिमायसेसमध्ये होतं. कॉलेजला तर त्यांच्यासोबत तुळसाही आली. फक्त रघुचं D.Ed कॉलेज मात्र बऱ्याच अंतरावर होतं. जळगावला ॲडमिशन होताच भोसले सर भाना व सुगंधास घेऊन शेगावला गेले. शेगावला विदर्भातील अमृतकर महाराज येणार होते. तसं त्यांचं अगोदरच बोलणं झालं होतं व महाराजांनीच भानास घेऊन येण्यास कळवलं होतं. शेगावला भेट होताच महाराजांनी भानाची सारी विचारपूस करत बऱ्याच विषयावर त्याच्याशी बोलत त्यांनी भानाची चाचपणी केली. ग्रॅज्युएशन नंतर काय करायचं ठरवलं आहेस तू? बाबा, सध्या तरी ग्रॅज्युएशनवरच लक्ष आहे, पण सोबतच एक चांगला निवेदक, अँकर होण्याकडे कल आहे. महाराजांना भाना नम्रपणे म्हणाला. ठीक आहे, अजून 3 वर्ष आहे तुझ्याकडं. तेवढ्यात त्या क्षेत्रात तुला काय करता येईल ते कर, पण सोबत मी जे सांगतोय तेही सुरू ठेव. महाराजांनी खून करत जवळच्या माणसाला बोलावलं. त्यानं काढून ठेवलेले सारे ग्रंथ आणले. भाना, यात पुराणं, वेद, उपनिषदे, गीता, रामायण, महाभारतपासून तर सर्व संत साहित्य आहे. पदवीच्या 3 वर्षात याचा सखोल अभ्यास कर. सोबत ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयातच कर. लक्षात ठेव, 3 वर्ष तू निवेदक म्हणून महाराष्ट्रात फिर, परंतु नंतर मला महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार भाना महाराज म्हणून पाहायचंय तुला. समजलं? अमृतकर महाराज गंभीर होत बोलत होते. भोसले सरांनी आठवण करून देताच महाराजांनी जळगावच्या अप्पा गीतेंना फोन लावला. जय हरी माऊली. तिकडून अप्पा बोलले. जय हरी. अप्पा, तुमच्या गीते कॉलेजला प्रथम वर्षात 2 प्रवेश आहेत. भानुदास सदा देसले व सुगंधा काशीनाथ पवार. या दोघांना पुढील सर्व शिक्षणाची तोशीस लागणार नाही हे पहा. त्यांची हॉस्टेल, मेस, इतर सर्व फीबाबत पहा. आमच्याप्रमाणेच तुमच्यावरही कदमांचे उपकार आहेत हे विसरू नका. महाराज, आपला शब्द प्रमाण. मी जातीनं लक्ष घालतो. भोसले आता एकदम सुखावले, कारण महाराज सुगंधाचं मनावर घेतात की नाही याबाबत ते संशयक होते. पण बंकटरावांनी काशीच्या हलाखीची परिस्थितीबाबत सांगितल्यावर व सुगंधाची हुशारी पाहूनच त्यांनी महाराजांकडे भानाच्या विषयासोबतच सुगंधाचाही शब्द टाकला होता. दोघांची पुढील शिक्षणाची सोय झाल्यानं भोसले सर दोघांना घेत समाधानानं परतले. जळगावला येताच भोसले सर आपले संस्थाचालक अप्पासाहेबांना भेटले. भाना व सुगंधाबाबत महाराजांचा निरोप देत त्यांच्या शिक्षणाच्या सोयीबाबत विनवलं.
भोसले, असल्या किरकोळ गोष्टीसाठी महाराजांना कशाला त्रास दिला? सरळ माझ्या कानावर घातलं असतं तरी काम झालं असतं. गीते अप्पा कदमांचा बाजी खाऊन पिऊन सुखी असल्यावर नातूसाठी मदत मागणं हे त्यांना पटलं नव्हतं, म्हणून नाराजीच्या सुरात म्हणाले, आप्पासाहेब, तसं नव्हतं, पण महाराजांनी भानास घेऊन भेटीला बोलावलं होतं. तिथे अचानक विषय निघाला व महाराजांनी आपल्या कानावर घातलं, बाकी काही नाही. आणि भाना हा राघव कदमांचा मुलीचा मुलगा आहे. असं आहे का? आत्ता आलं लक्षात. राघव कदमांचा नातू म्हटल्यावर आम्ही त्याच्याकडे पाहणार नाही असं कसं होईल मग? कुठे आहे तो? भोसले सरांनी बाहेर उभ्या असल्या दोघांना आत बोलावलं. भाना व सुगंधाला पाहताच अप्पा त्यांना निरखून पाहू लागले. भोसले, या जोडीस कुठंतरी पाहिलंय आधीही, पण आठवत नाही. अप्पा, उमरठीत आपल्या पक्षाच्या मेळाव्यात. बरोबर आठवलं. ह्याच जोडीनं सूत्रसंचलन केलं होतं ना? अरे मग अशी गुणवान पोरं आपल्या कॉलेजात शिकू देत, त्यांची सर्व सोय होईलच. त्यांच्या कलागुणांचाही विकास करा. कॉलेजच्या उपक्रमात, पक्षाच्या सभेत, प्रचारातही यांची मदत होईल. गीते अप्पांनी भोसलेंना संबंधितांना भेटावयास लावत त्यांची सोय केली. गीते अप्पांचं जळगाव, धुळे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचं जाळं होतं. सुरुवातीच्या हलाखीच्या काळात राघव कदमांनी त्यांना भरपूर मदत केलेली होती. म्हणूनच त्यांनी बाजी कदमांच्या शालकास शंकर शिंदे आपल्या संस्थेत प्राध्यापक म्हणून लावलं होतं व नंतर तो पक्षाचा जिल्हाध्यक्षही झाला होता. आताही शंकरराव व बाजी कदम अप्पांना भेटत आपल्या तुळसावर तालुका महिला आघाडीच्या युवा नेत्याची जबाबदारी सोपवण्याची विनंती करत होते. पण राघव कदमांच्या मुलींवर बाजीनं केलेला अन्याय त्यांनाही सलत होता. जळगावला कॉलेजमध्ये कसल्या ना कसल्या कार्यक्रमाची सतत रेलचेल असे. भाना व सुगंधा या जोडीनं हळूहळू आपल्या गुणांची झलक दाखवायला सुरुवात केली. त्याचवेळी हायस्कूलपासून तुळसा तिथेच असल्यानं व मामाच्या मदतीनं तीही सूत्रसंचालन करी. हिवाळा लागला आणि कॉलेजमध्ये संस्थांतर्गत युवा महोत्सव सुरू झाला. यावर्षी तिन्ही जिल्ह्यातील संस्थेचा युवा रंग जळगावलाच होणार होता. गायन, नृत्य, एकांकिका, मिमिक्री, फॅन्सी ड्रेस, वादन व इतर अनेक कलाप्रकार होणार होते. आप्पांनी युवा महोत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातील संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. शंकरराव शिंदेकडे सारी प्रमुख सूत्रे होती. त्यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी आपली भाची तुळसा व नाशिक कॉलेजमधील एका अँकरकडे सोपवली. गीत गायनाचा कार्यक्रम झाला, नृत्य स्पर्धा झाल्या, पण तरी भाना व सुगंधास संधी मिळेना. भडगाव तालुक्यातल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी व भोसले सरांनी गीते अप्पांच्या कानावर ही गोष्ट टाकली. शिंदे, काय ऐकतोय मी? पक्ष मेळाव्यात सूत्रसंचालनात जी जोडी होती त्यांना संधी का देत नाही तुम्ही? आप्पासाहेब, आपल्या स्थानिक कॉलेजमधून तुळसा सूत्रसंचालन सुंदर करते व जोडीला नाशिकचा मुलगा असल्यानं त्यांना संधी देता येत नाही. ते काही माहीत नाही मला. त्या जोडीस लवकर संधी द्या. आज एकांकिका स्पर्धा आहेत, हवं तर आज त्यांना संधी देतो. शिंदेनं बाजू सावरली. शंकर शिंदेनं आपल्या मित्राचा भाऊ, जो वहिनीसाठी वेगवेगळ्या सिरियल्स व कार्यक्रमाचं निदर्शन करायचा, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. शंतनू शर्मा विविध लाईव्ह शो, पुरस्कार वितरण सोहळेही निर्देशित करायचे. ते अँकरिंगसाठी नव्या चेहऱ्याची जोडी शोधत होते. त्यासाठीच त्यांनी बिझी शेड्यूलमध्ये हे आमंत्रण स्वीकारलं होतं. त्यांनी तुळसा व नाशिकच्या सोहम जोशींचं अँकरिंग पाहिलं, पण जी भट्टी जमायला हवी तशी त्यांना भावलीच नाही. तुळसाची पर्सनॅलिटी व अभिनय त्यातल्या त्यात त्यांना बरा वाटला. म्हणून आणखीन एक दिवस ते मुद्दाम थांबले. आजचे प्रमुख पाहुणे ते नसतानाही. आज एकांकी स्पर्धेत जळगाव शहराच्या संस्थेकडून राहू मस्तानी ही ऐतिहासिक एकांकिका सादर होणार होती. रघु बाजीराव तर तुळसा मस्तानीच्या भूमिकेत होती. शंकर शिंदेनं आज भाना व सुगंधास तयार राहायला लावलं. भाना व सुगंधानं सादर होणाऱ्या नाटिका, त्यांचे विषय व सादरकर्ते
याबाबत माहिती घेत आधीच मनात जमवाजमव केली. शंकर शिंदेने मात्र मुद्दाम सुरुवात तुळसा व सोहमला सूत्रसंचालन करायला लावलं. सुगंधाची घारी नजर काकुळतीला येत भानाकडे पाहू लागली. 5व्या क्रमांकावर जळगावची एकांकी येणार होती. तेव्हा कुठे शंकर शिंदे सरांनी भाना व सुगंधाला स्टेजवर पाठवलं. स्टेजवर येताच शिपाई काकाला सांगत सुगंधानं जवळ ठेवलेले स्पोडियम मुद्दाम स्टेजवर डाव्या उजव्या कोपऱ्यात दूर अंतरावर तिरकस तोंड करत ठेवायला लावले. प्रेक्षकांकडे तोंड असताना दोन्ही अँकर तिरकसपणे एकमेकांना पाहू शकतील असं दुरावा असून नजरेत बांधल्यासारखंच. मग भाना व तिचा शेरोशायरीचा झंझावात सुरू झाला. एंट्रीच अशी धमाकेदार झाली की चौथी एकांकिका केव्हा संपेल व पुन्हा भाना व सुगंधाची जोडी केव्हा स्टेजवर येईल हेच प्रेक्षक वाट पाहू लागले. रघु व तुळसाची ऐतिहासिक एकांकिका सुरू झाली. रघुनं राहू व तुळसानं मस्तानी जबरदस्त साकारली. रघुनं तर रणांगणात मर्दुमकी गाजवणारा बाजीराव, दिल्लीला धडक देणारा बाजीराव आपल्या संवादानं वेगळ्याच अंदाजात साकारला. मस्तानीसाठी वेडा होणारा राहू रघुनं प्रेक्षकांच्या हृदयात अप्रतिमरित्या साकारत कोरला. तुळसाच्या सौंदर्याने व अदाकारीने मस्तानीच्या पात्रातही चांद लावले. एकांकी संपताच सुगंधा व भाना स्टेजवर आले. भानानं एकांकीच्या विषयानुरूप घाऱ्या नजरेचा पसारा फैलवत गीताच्या ओळी छेडल्या. मौसमे इश्क में मचले हुए अरमान है हम, दिल को लगता है दो जिस्म एक जान है हम, ऐसा लगता है तो लगने में कुछ बुराई नहीं, दिल ये कहता है कि आप अपनी है पराई नहीं. साऱ्या मुलांनी एकच हुल्लडबाजी करत हॉल डोक्यावर घेतला. तुळसानं संतापात मस्तानीचा वेश उतरवला. सारे प्रेक्षक मस्तानीत गुंग असताना काही सेकंदात यानं प्रेक्षकांना त्या विश्वातून बाहेर काढत आपल्या विश्वात नेलं. प्रेक्षकांत बसलेल्या भोसले सरांना महाराजांचं बोलणं आठवलं. हे पोर जिथं उभं राहील तिथं सर्वांना झाकोळत आपली आभा पसरवेल. त्यानंतर एकांकीपेक्षा ती संपल्यावर भाना व सुगंधा केव्हा येतील याचीच प्रेक्षक वाट पाहू लागले. शंतनू शर्मा एकदम भारावून गेला. आपला नव्या चेहऱ्याच्या जोडीचा शोध संपला याचा त्याला आनंद झाला. कार्यक्रम संपताच तो शिंदेस भेटला. शिंदे, 2 दिवस यांना कुठे लपवून ठेवलं होतं तुम्ही? गीत गायनाला व नृत्य स्पर्धेला ही जोडी असती तर कार्यक्रमात आणखीनच रंगत आली असती. मला अशीच जोडी हवी. हातातलं काम संपलं की 5-6 महिन्यात यांना मुंबईला पाठवा. धमाल आहे ही जोडी. शिंदे मात्र मनात संतापला. सरजी, तुळसापुढं हे कुठेच लागत नाहीत. हे तर असेच राखीव कलाकार आहेत. शिंदे, आमची नजर धोका देणार नाही. आम्हास असेच अँकर हवेत. बरं पाहू, आपण नंतर बोलूया या विषयावर म्हणत शिंदेनं रजा घेतली. नंतर 2 दिवस सर्व कार्यक्रमांचं निवेदन भाना व सुगंधानंच केलं. कार्यक्रम संपला. भाना व सुगंधा या जोडीस उत्कृष्ट अँकरिंगचं विशेष बक्षीस मिळालं. एकांकित रघुच्या राहू व तुळसाच्या मस्तानीनं क्रमांक पटकावला. शंकर शिंदेनं आपल्या पारू बहिणीस व दाजी साहेबांना बोलावून घेतलं. दाजी साहेब, तुमची खानदानी दुश्मनी चुलीत घाला, पण या भानास तुळसेसाठी गळाला लावाच. हा कलाक्षेत्रातला सूर्य आहे, सूर्य. एक ना एक दिवस हा महाराष्ट्रात चमकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुळसाला यानं सोबतीस घेतलं तर आपल्या तुळसेचंही कल्याण आहे. शंकर, तुम्ही प्राध्यापक मंडळी अलग विचार करणारी पांढरपेशी माणसं. आम्ही वेगळ्या धाटणीची व मुसीची माणसं. आम्ही चमकणाऱ्या सूर्यालाच ग्रहण लावत गिळतो. तुळसा आमची लेक आहे. दाजी साहेब, भ्रमात नका राहू. हा सूर्य कोणत्याच ग्रहणात जास्त वेळ झाकला जाणार नाही. तुळसा, तुझा मामा काय म्हणतोय? बरं जाऊ दे. त्या रघुला राहू बनवलं ना, मग आता पुढे? तुळसा हसली. बाजी कदमांनी शंकर शिंदेना सबुरी घ्यायला लावत पुढे काय करायचं तेवढं सांगितलं. भानानं महाराजांनी दिलेलं संत साहित्य व वेद पुराणे
याच्या वाचनात व इंग्रजी लिटरेचरमध्ये स्वतःला गुरफटवून घेतलं. पहिलं वर्ष संपलं. शंकर शिंदेनं भानास कॉलेजमधून बाहेर काढत दुसरीकडे अडकवण्याचं ठरवलं. त्यांनी आप्पासाहेबांची भेट घेतली. आप्पासाहेब, भाना देसलेसारख्यांचा आपल्या पक्ष बळकटीसाठी उपयोग करून घ्यायला हवा आपण. शिंदे, त्यांचं शिक्षण तर होऊ दे. कदमांची नात महिला आघाडीची युवा अध्यक्ष घेतली ना, या नातूलाही घेऊच आम्ही. तसं नाही आप्पासाहेब, पण नाशिकमध्ये आपल्या जावयांना पुढच्या वर्षी संधी द्यायची आहे, तर पक्ष बांधणीसाठी या युवकाचा वापर करावा. नवीन मतदारांना आकर्षित करत पक्ष संघटन वाढवण्यासाठी. आप्पांना हा विचार पटला. पहा, त्याच्या कलागुणांना वाव मिळत असेल व पक्ष संघटना वाढत असेल तर हरकत नाही, आप्पांनी सरळ मनानं सांगितलं. शिंदेनी भाना व सुगंधास आप्पांच्या जावयाकडे पाठवलं. भानास वाटलं काही कार्यक्रम असेल म्हणून तो गेला. तिथे गेल्यावर त्याच तालुक्यात युवकांचे मेळावे घेतले जाणार होते व त्यात पक्षाची कामं, आगामी धोरणं व हिताच्या योजना मांडत पुढचा उमेदवार आप्पाचे जावईच कसे योग्य ते युवकांना पटवायचं होतं. भोसले सरांना हे कळताच त्यांनी महाराजांना कळत आप्पांना समजावायची विनंती केली. पण महाराजांनी भानास असल्या परिस्थितीचाही अनुभव असावा, तो त्या परिस्थितीला कसा सामोरे जातोय ते पाहूयात, असं सांगितलं. पण बाबा, अशानं त्यांचं शिक्षण. भोसले, तो स्वतः एक संस्था आहे. तुमचे कॉलेजेस त्याला नवीन काय शिकवणार. भोसलेंनी माघार घेतली व भानानं नवीन काय शिकायला मिळतं म्हणून ते काम स्वीकारलं. 10वीच्या सुट्टीत भोसले सरांनी अभ्यासासाठी जी पुस्तकं दिली होती त्या अभ्यासाचा संदर्भ घेत व आप्पांच्या जावयाची मदत घेत तो कोणत्या ठिकाणी काय विषय घ्यावेत याची तयारी करू लागला. तसेच ज्या ठिकाणी जायचं तिथले स्थानिक प्रश्न व पक्षानं घेतलेले आगामी विकास कामे यांची सांगड तो घालू लागला. सूत्रसंचलन सुगंधानं करावं व त्यानं युवकांना 1 तास मार्गदर्शन करत त्यांना पक्ष व उमेदवार याबाबत पटवावं असं नियोजन केलं. भानानं कल्पकतेनं आपल्या अभ्यासानं तर सुगंधा आपल्या निवेदनानं सभा गाजवू लागले. 2-3 महिने त्यांनी नाशिक जिल्हा पिंजून काढला व त्यात ज्या तालुक्यात आप्पाचे जावई आगामी उमेदवार होते त्या तालुक्यात तर त्यांनी धमालच केली. जावयानं सासऱ्याकडे भानाचं भरभरून कौतुक केलं. नाशिकमध्ये भानाच्या प्रयत्नांनी पक्षाचं संघटन वाढलं. भानानं या कामी पक्षाच्या जुन्या नेत्यांचा व मार्गदर्शनाचा खुबीनं वापर करून घेतला. एक सभा गाजवणारा उत्कृष्ट वक्ता म्हणून भानानं या 3 महिन्यात नाव कमावलं. जुने नेते मंडळी चक्रावली. आपल्या स्थानिक समस्यांना युवकांपुढं आपणास मांडता आल्या नाहीत, ना आपल्या पक्षानं केलेली कामं मांडता आली नाहीत, ना आगामी योजना. या अनोळखी तरुणानं हे सर्व करून दाखवलं. तिकडे या वर्षाचा युवा महोत्सव पुन्हा जळगावला झाला. शिंदेनं तुळसाला संधी देण्यासाठीच या जोडीला काढलं होतं. पण प्रत्यक्षात भानानं अशी काही कामगिरी केली की आप्पाचे जावई त्याला एक युवा नेता या थाटानं युवा महोत्सवासाठी घेऊन आले. शिंदेला एक जबर चपराक होती. भानानं जावयामार्फत आप्पांच्या संस्थेत, पाचोऱ्याच्या संस्थेत D.Ed. झाल्या रघुदादाचा आदेश काढावायची विनंती केली. आत्ताचं पोरगं ज्याचं स्वतःचं शिक्षण अजून चालू आहे तो मोठ्या भावास त्याच्या एका शब्दानं नोकरी मिळवून देतो यानं शिंदे चक्रावलेच. त्यानं पुन्हा भाना व सुगंधास कॉलेजातच अडकवलं. आपले दाजी काय याला समजून घेत नाहीत याचं त्यांना आश्चर्य वाटलं. शंकर शिंदेनं रघुला घरी बोलावलं. ये रघु, बस. काय म्हणताय नवीन नोकरी. मामा, D.Ed. सुटताच नोकरी मिळाली याचा वेगळाच आनंद असतो. तुळसा, रघुश चहा आण. बऱ्याच दिवसातून तो घरी आलाय आणि चहा झाल्यावर तूही बस जवळ. शंकर शिंदे प्रेमानं म्हणाले. रघु, भानाला समजाव जरा. त्या काशाच्या मुलीला सोबत काय फिरवतोय. निवेदनाचं तिला सारं कसब शिकवलंय. आता तर राजकीय सभा गाजवतोय तर तिथेही तिला सोबत. मामा,
दोघे 4-5 वर्षांपासून सोबत आहेत व अँकरिंगची त्यांची केमिस्ट्री जुळली आहे, म्हणून वाप्पासाहेबांनीच दोघांना नाशिकला पाठवलंय, म्हणून सोबत गेले होते ते. रघु मामा समजावू लागला. अरे पण त्याच गोष्टी सख्ख्या मामाच्या मुली शिकवल्यास तर त्याचं काय नुकसान होणार आहे? आपल्या तुळशीला त्यानं हे कसं शिकवावं? मामा, का नाही शिकवणार तो तुळशीला? बोला हवं तर उद्यापासूनच तो शिकवेल तुळशीला. रघु, निवेदन ही कला नुसती शिकवून येत नाही रे. त्यासाठी भानानं तुळशीसोबत स्वतः निवेदन केलं तर ते अधिक परिणामकारक होईल. रघु शांत बसला व तुळसाकडे पाहू लागला. रघु, एक राहिलंच. बाजीदाजी आले होते. पुढच्या वर्षी ते तुमच्या दोघांच्या लग्नाचा बार उडवायचं सांगत होते. शंकर शिंदे बोलत रघुकडे पाहू लागले. काहीतरीच मामा. रघु लाजता लाजता लाल झाला व तुळसाकडे पाहू लागला. मस्तानीही लाले लाल झाली होती. रघुला स्वतः बाजी मामानं आपल्या लग्नाचा विषय काढावा याचं विशेष वाटलं. पण तुळसा बोललीच होती. तिनंच बाजीमामाकडे सांगितलं असावं व आपणास नोकरी लागली म्हणूनही बाजीमामा तयार झाला असावा. रघुला तुळसा बसलेला झुला आपोआप हल्ल्याचा भास होऊ लागला. रघु, तेवढं भानाला सुगंधाऐवजी तुळसालाच सोबत न्यायला सांग. शंकर मामा रघुची मनात कीव करीत म्हणाले. नेहमीप्रमाणे तुळसा मामाची गाडी काढत रघुला भानाकडे सोडायला निघाली. मामी, मला परस्पर शैलेजाकडे जायचं असल्यानं परतायला उशीर होईल ग, तुळसानं सांगितलं व ती रघुला घेत विद्यापीठाच्या टेकडीकडे निघाली. तो पावे तो संध्याकाळ झाली. चांदणी रात्र होती. दोघे बराच उशीरपर्यंत टेकडीवर बसले. तेथून समोरचा परिसर अतिशय रम्य वाटत होता. रघुस तर तो आज जास्तच बेनशीर वाटू लागला. तुळशे, मामा इतक्या लवकर कसं काय तयार झाले ग लग्नाला? रघु हसत आनंदानं विचारू लागला. रघुसारखा भाचाच जावई हवा होता त्यांना, तुळसा जवळ जात म्हणाली. तुळसा, मामांना घरी बापूंना व आईस विचारायला सांग ना. पप्पा ते पण विचारतील, पण आधी तू भाना सांग ना. तुळसे, भाना मैनावहिनी शिकवणार नाही तर कुणा शिकवणार ग? दोघे निघाले. रघुला हॉस्टेलला सोडत तुळसा परतली. मेसवर जेवण होताच रघुनं भाना जवळ बसवत शंकरमामा तुळसाबाबत काय म्हणाले ते सांगितलं. भाना, तुळसा ही निवेदन छान करते रे, पण तुझी व सुगंधाची सर तिला नाही. दादा, देवानं प्रत्येकास काही ना काही हुनर प्रदान केलं आहे, जे इतरांना कौतुकाचं वाटतं. तुळसासारखं सौंदर्य कुणालाच नाही, हेही कौतुकच ना. भाना, माझ्यासाठी तिला शिकव ना. दादा, तुझ्यासाठी म्हणजे? भाना हसू दाबत म्हणाला. भाना, बाजीमामा आमच्या दोघांच्या लग्नास तयार आहे. भानाचा कानावर विश्वासच बसेना. रघुदादा व तिचं काहीतरी आधीपासूनच चाललंय हे भानास माहीत होतंच, पण बाजीमामानं हे इतक्या लवकर स्वीकारलं यावर त्याचा विश्वास बसेना. दादा, मामा तयार आहे हे कोणी सांगितलं? शंकर मामानं. दादा, तरी एक वेळ घरी जाऊन पक्की खात्री कर. भाना, मैना सोबत असल्यावर बाजीमामा नाक दाबून येईल. भाना तरी मनात शंका आली. भाना, मग शिकवशील ना? दादाच्या मैनेसाठी का नाही? भाना हसतच म्हणाला. दुसऱ्या दिवसापासून तुळसा भानाला घरी नेऊ लागली. भाना त्याला निवेदनातल्या बारीक सारीक गोष्टी ज्या तुळसाच्या चुकत होत्या त्या समजावू लागला. तुळसा, निवेदकास पहिली गोष्ट स्टेज ओळखता यायला हवं. प्रेक्षक कोण व त्यांचा स्तर कोणता हे ओळखत सादर करावयाचा कंटेंट निवडावा. युवा वर्ग असेल व जोडीनं निवेदन करणार असाल तर जोडीदार कोण हे विसरत युवा प्रेक्षकांना तो खरा जोडीदार वाटेल असा आपला स्टेजवर वावर असावा. पण एकदम एकत्र आलात तर युवकांची उत्सुकता तिथंच संपते.
उत्सुकता ताणून ठेवत निवेदन सुरू ठेवावं. आपली नजर कुणा एकावर कधीच स्थिर न ठेवता शेवटच्या व्यक्तीपर्यंत जावी. भाना अशा अनेक बाबी समजावू लागला. मध्यंतरी जळगावमध्येच छोटे मोठे कार्यक्रम झाले. त्यात त्यानं तुळसासोबत निवेदन केलं. तुळसात हळूहळू फरक पडू लागला. शहरातच एका संस्थेचा अमृत महोत्सव वर्षाचा जंगी कार्यक्रम होता. भाना व सुगंधास घसघशीत मानधन देत बोलावलं होतं. भाना तुळसासही घेऊन गेला. तुळसानं मामाची गाडी आणत भानास बसवलं. भानानं सुगंधाला बोलवलं. भाना, हिला कशाला घेतो सोबत, मी आहे ना. तुळसा सुगंधाकडे तुच्छतेनं पाहत म्हणाली. गाडीत बसणारी सुगंधा तशीच बाहेर थांबली व भानाकडे पाहत थरथरली. तुळसा, कार्यक्रमात तीच आमंत्रित आहे. भाना डोळे रोखत बोलला व सुगंधास मध्ये बोलवलं. भाना, असं कर, महिलाच घेऊन जा. नको ग, मला माहीत नव्हतं तुलाही बोलवलं ते. चल, काही हरकत नाही. सुगंधाला तरी बसायची इच्छाच होईना, पण भानाकडे पाहून ती नाईलाजानं बसली. कार्यक्रमात तुळसा मुद्दाम भानाशी सलगी करत सुगंधाला डिवचू लागली. भाना निवेदनात गुंग असला तरी तुळसाचं जवळ येणं त्याला खटकलंच. सुगंधाला आज प्रथमच भानात व आपणात जमीन आसमानचं अंतर असल्याचं जाणवलं. हे अंतरात अनेक वादळे घिरट्या घालत आहेत हे तिनं ओळखलं. परत येताना तुळसा सुगंधाला डिवचण्याची एकही संधी सोडत नव्हती. तुळसा हॉस्टेलवर दोघांना सोडत परत निघाली. गेटमधून आत येताच सुगंधा कळवळली. भाना, एक ऐकशील? काय? आता अभ्यास व कार्यक्रम या दोन्ही गोष्टी मला शक्य होत नाहीत, म्हणून माईलाच नेत जा. भाना सुगंधा असं का म्हणते ते समजला. सुगंधा, रघुदादानं सांगितल्यावर मी नकार नाही देऊ शकलो ग. तसं म्हणायचं नाही भानावाला. सुगंधा, फक्त आणखी काही दिवस. तुळसाला काही बाबी शिकवल्या की तिच्याबरोबर मी देखील जाणार नाही. सुगंधाला मनात कालवा कालव झाली. भाना, मागच्या आठवड्यात घरी गेल्यावर आई संतापत होती रे. का? कशासाठी? ती तिची आईपणाची जबाबदारी पार पाडत होती. काय झालं ते तर सांग. काही नाही, जाऊ दे. सांग ना. भाना कळवळून विचारू लागला. आई आता मला निवेदकाचे कार्यक्रम करायला नाही म्हणते. मालू मामी मूर्ख आहे. मी जाऊन समजवेल मामा व मामीस. भाना, काही कामं अशी असतात की श्रीमंतांच्या मुलींनी करणं म्हणजे त्यात करिअर करतात, पण तीच कामं गरिबांच्या मुलींनी करणं जगाच्या दृष्टीनं घराच्या इज्जतीची शोभा होते. सुगंधा, ते काही नाही. जग नावं ठेवत पाय ओढायला पुढे येतं. त्याचा विचार आपण करायचा नसतो. ज्या समाजात आपण मोठं होतो, आपलं मोठेपण ज्या समाजावर अवलंबून असतं, त्याचा विचार गरिबाला करावाच लागतो. म्हणजे मला आता कुठल्याच स्टेजवर येणं जमणार नाही. भाना, दुसरी. सुगंधा, मालू मामी मामा एक अनाडी आहेत, पण तू तर अडाणी नाहीस ना. भाना रागात भडकलाच. भाना, एक स्त्री अनाडी असू शकते, पण मुलीच्या दृष्टीनं एक आई कधीच अनाडी नसते. मग तर मी पण कुठलंच अँकरिंग करणार नाही. तुळशीची तयारी झाली की. नाही रे, खरं सांगू, माझं एक स्वप्न आहे. भानानं काहीच विचारलं नाही. तू बोलत असावास व समोर हजारोंचा समुदाय असावा, तुझ्या वक्तव्याच्या प्रवाहात तल्लीन होणारा. भाना महाराज, खरंच अमृतकर बाबा म्हणत होते, तेच स्वप्न मी खुर्दाण्यात तू गवळण म्हटलीस तेव्हापासून तुझ्याबाबत उरात बाळगून आहे. सुगंधा, लाखोचा समुदाय जमवीन, पण त्याचं स्फुरलिंग चेतवणारं एक आपलं माणूस साथीला असलं तरच त्यास महत्त्व. भाना कळवळून बोलला. आपलं माणूस हा उल्लेख ऐकताच ती विरघळली. आपलं माणूस फक्त निवेदक म्हणून साथ देणार नाही, पण तिच्या डोळ्यात आसवे तरारली. ती सरळ हॉस्टेलवर परतली.
रात्री तिला ती घरी गेली होती तो प्रसंग आठवला. भानूसोबत ती नाशिकला युवक मेळाव्यासाठी फिरत असतानाच पारू काकीनं आई व वडिलांचे कान भरले होते व आई संताप करीत होती. सुगंधा, आता असं बाहेर फिरणं बंद कर बाळा. असं म्हणजे कसं काय आई? सुगंधा, भाना तसा चांगला आहे, पण तुझं असं ते स्टेजवर भाषणबाजी करणं पुरीच्या जातीला शोभा देत नाही. आई, मग जाऊ देत, मी आत्ताच कॉलेज बंद करते. सुगंधा, तसं नाही ग. तू भानासोबत असलीस की आम्हास कसलीच धास्ती नसते. पण पण लोक विचित्र आहेत ग, काहीही बोलतात. म्हणून ते स्टेजवर लोकांसमोर बोलणं बंद कर बाळा. सुगंधाला आई वडील का म्हणताहेत ते कळलं व ती तेच आज भानास सांगत होती. तुळसाचं डिवचणं व आईनं पारू काकीला केलेला ओझरता उल्लेख यावरून ती समजली. तिनं यापुढे अँकरिंग करणं बंद करायचं ठरवलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.